गाढवं चरत होती वड्याच्या काठाला, जीव पाण्यात पडला. ढसाढसा गाढवासंग पाणी प्यालो. दुपार उलटून गेली होती, पोटात आग पडली होती. गाढवं उकिरड्यावर सोडली. बिराडावर आलो. इंद्र्याला गाढवावर नजर ठेवायला सांगितली. बा नुकताच फोकाचं वजं घेऊन आला होता. फोकाच्या खराट्यानं फोपाटा लोटला. पाणी शिंपडला आणि आईला हाका मारत गावात गेला. आई हातानं भाकरी, कालवण आणि काय घेऊन येत होती. बानं तिच्या डोसक्यावरचं गाठुडं घेतलं. दोघं तरातरा बोलत होती. लाली, पुष्पी, किसन्या आईच्या पदराला धरून बेदरलेली. सारी माझी भावंड. मी थोरला, बाकी सारी लहान. आईबरोबरच गावात गेलेली. साऱ्यांच्या पोटात भुकेचा डोम झालेला. आईनं बऱ्याच भाकरी आणलेल्या, 3 उपण्या पाटलीने दिलेल्या. तिनंच दिलं होतं रात्रीचं राहिलेलं आणि आईबायाची साधनं केलेली. त्यानं आईचा वठा गच्च भरलेला. सारी जेवायला बसलो. बानं हातातच भाकरी आणि झुणका घेतला. आई जेवलीच नाही. मला भाकरी, कसली तरी आंबूस आमटी आणि काईबाई दिलं. चोरून सारी शिळी भाकरी पोटात घातली आणि सदऱ्याला हात पुसायला लागलो होतो. दिवस माथ्यावर आला होता. बा तसा गंभीर तोंडानं विचार करीत होता. झटका आल्यागत फोकाचं वजं सोडलं. विळा घेतला. फोका चिरायला बसणार इतक्यात काही आठवल्यागत वर बघितलं. तोवर मी इंद्र्याची गाढवं राखायला निघालो होतो. आमच्याबरोबर आमच्या बाच्या चुलत भावांचं बी बिराड होतं. इंद्र्या त्यांचाच मुलगा, माझ्याच वयाचा. बानं हाक मारली म्हणून परत आलो. शाळेत जायचं, बा गरजला. चल, मास्तरांनी सकाळीच विचारले. इथं हाय तवर शाळेत घेतो म्हणलाय. आता मात्र बाचा अवतार बघून मी रडायला सुरुवात केली. बा खरंच शाळेत घालायला निघाला होता. मी आईच्या मागं जाऊन उभं राहिलो. तसं बानं हिरवा फोका हातात घेतला. बाचे डोळे मोठे झाले होते. त्यांना रागाच्या झिनकाऱ्या आईला 4-5 शिव्या हासाडल्या. आसागत काय हुरड फुकत बसावा काय, असं काय मोठ्यानं बोलायला लागला. तशी आईनं पण पड खाल्ली. माझा हात बाच्या हातात आणि आमची आरडाओरड बघून आयाबाया भर दुपारी कैकाड्याच्या बिराडावरचा तमाशा बघायला आपापल्या अंगणात उभ्या राहिल्या. जाऊ दे बापू, कशाला मारतोयास, शहाण्या सुरत्या सल्ला देऊ लागल्या. आई बिचारी रडत होती आणि बा हिरो झाला होता. शाळेच्या अंगणात गेले. सारी पोरं भोवताली जमा झाली. साऱ्यांच्या नजरा माझ्यावर रोखलेल्या. बा मास्तरासंग बोलत होता. ओ, कैकाड्याचं पोरगं शाळेत? साऱ्याच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव दिसत होते. बानं मला मास्तराच्या हवाली केलं आणि आल्या वाटेनं बिराडाकडे निघून गेला. मी नवखा गावाला. पोरांना, मास्तरला आणि मला सारंच नवं. गावाचं नाव आता नक्की आठवत नाही, पण वाडीच असावी. पोट भरायला आम्ही इथं आलेलो. किती दिवस राहणार माहीत नाही, केव्हा जाणार माहीत नाही. कोंबड्या जशा आपापल्या पिल्लांना दुसरीचे पिल्लू आलं की डिवचून घालवत्यात, तशी सारी पोरं मला डिवचायला लागलेली. त्यात माझा अवतार म्हणजे उकिरड्यातल्या कुत्र्यासारखा. कुणी पोरं जवळ घेईनात. बिचारा मास्तर चांगला होता, ज्यानं मला दारातच बसवलं. पोरं शिव घेत नव्हती. जवळ पाटी नाही. पुस्तक कसलं असतं, पेन्सिल कसली असती, शाळा म्हणजे काय असतं, तिथं काय करायचं असतं, कशाला करायचं पत्ता नाही. आमच्या बाच्या कोणाच्याच पिढीनं शाळा बघितलेली नाही. आम्हाला एकच पाटी माहीत, ती आमचा बा वळायचा. मास्तर पुस्तक हातात घेऊन शिकवत होता आणि पोरं माझ्या पायावरले ओगाळ, नाकातला शेंबूड बघत होती. माझं कशाकडेच ध्यान नव्हतं. डोळ्यापुढं पाल, आई, बा, समी, फोका आणि गाढव, ओढा, ओढ्याच्या काठचं गवत, गवतात मी.
इंद्र्या कालवनाला खेकड्या धरतोय. असं आणि असंच काही चालू होतं. बराच वेळ गेला. शाळा काही सुटेना. जीवाची उलमाल सुरू झाली. हाताचे चाळे सुरू होतेच. लघवीला सपाटून लागलेली. मास्तरचं ध्यान आपल्याकडं नाहीसं बघून जी धूम ठोकली ती सरळ वड्याला. बिराडावर जायची भिशात नव्हती. वड्याला इंद्र्या खग्या खरंच मांस धरीत होती. फाडलेल्या धोत्राच्या फडक्यात मासे धरायचे. मी शाळेत गेलो. म्हणजे काय? तिथं काय झालं? मी म्हणत होतो. मी शाळेत जाणार नाही. तिथे पोरं नुसती बसवतात आणि तो मास्तर काय बोलतोय ते समजत पण नाही. एका कोरड्याशाचे मासे जमा झाले होते. माशांची वाटणी झाली. मला बी माझा वाटा मिळाला. गाढवं वरत होती. दिवस मावळतीला लागला होता. मासे उन्हाच्या उत्तरात मिळत नव्हते. आम्ही बिराडाकडे निघालो. बिराडाच्या जवळ आलो आणि शाळा सुटून गेली तरी लेक येईना म्हणून आई शाळेकडे गेली होती. तिच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला होता. ती बाला म्हणत होती, तू लक्षाला मारून टाक, जाळून टाक, म्हणजे तुला बरं वाटल. ह्यो शिकतोय आणि ऑफिसर होतोया. तसा बाचा पारा चढून गेला. त्यानं काही न बोलता हातानं 4-5 हिरवगार पोक घेतले. त्याला पिळा घातला. आईचं तोंड दुसरीकडं होतं. बानं पायाचा आवाज देखील केला नाही आणि सपासप आईच्या अंगावर आसोडासारखे फोकाचे पटके बसायला लागले. एका हातात आईच्या झिंज्या धरलेल्या आणि दुसऱ्या हातानं मार चालू. आईनं बोंब मारायला सुरुवात केलेली. समी, लाली, पुष्पी, किसना आणि पळत जाऊन मीही आईच्या अंगावर जाऊन पडलो. जयशा माद्या बापाचे चुलत भाऊ सोडवायला आले. बाचं तोंड चालू होतं. गल्लीचा कुत्रा होऊन फिरू दे. मी कशाला शाळेत घालतो या? त्याला काय उरसाड करायचं ना भय? त्याला शाळेत घालून मास्तर करेन, ऑफिसर करेन. तू कोण? आणि असंच. रात्री बराच उशीर. 3 दगडाची चूल दणदणत होती. माझा मार चुकला होता, पण आईच्या अंगावरचे वळ बघून कळवळलो होतो. बाप हळद आईच्या अंगाला लावित होता. शाळेतनं उगीच पळालो असं वाटलं. मनात एकच विचार, आता शाळेतनं पळायचं नाही. बा म्हणतोय मास्तर करीन, आपण शिकायचं, शाळेत जायचं. धन्यवाद.